बांगलादेशमध्ये काल ज्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या त्यांचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा विजय झालेला आहे. 299 पैकी 181 जागा या BNPनं जिंकलेल्या आहेत आणि त्यांची जी एकूण अलायन्स आहे त्या आघाडीला 212 जागा मिळालेल्या आहेत. विरोधी पक्षामध्ये असलेली जमाते इस्लामीला फक्त 61 जागा मिळाल्यात, तर NCP जेन झी यांची जी पार्टी होती, त्या तरुणांची जी पार्टी होती, तिला फक्त 7 जागा मिळाल्यात. जेन झी यांची पार्टी आणि जमाते इस्लामी यांचा अजेंडाच होता की भारताच्या विरुद्ध द्वेष पेरायचं काम करायचं, हिंदूंच्या विरोधात द्वेष पेरायचं काम करायचं आणि बांगलादेशमध्ये कट्टर प्रो पाकिस्तानी सरकार आणायचं. या त्यांच्या संपूर्ण अजेंडामध्ये जे मागच्या काही वर्षांपासून ते सांगायचा प्रयत्न करतायत की बांगलादेश भारताची गुलामी करतोय, या सगळ्या अजेंडामध्ये ते फेल झालेले दिसत आहेत. त्यामुळं भारताला येणाऱ्या काळात या BNP बरोबर जुळवून घेऊन चांगलं गणित जमवणं हे भारतासमोरचं चॅलेंज असणार आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट ठरू शकते दोन देशांमधली, ती म्हणजे शेख हसीना ज्या सध्या भारतात आहेत. आज बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा विजय झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी तारिक रहमान यांना फोन केला. तारिक रहमान हे या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे लीडर आहेत आणि ते फक्त 2 महिन्यापूर्वी बांगलादेशमध्ये आलेले होते. त्याच्या अगोदर 17 वर्ष, जवळजवळ 2008 पासून ते लंडनमध्ये राहत होते, एक्झाईलमध्ये राहत होते. त्यांना बांगलादेशमधून हाकललेलं होतं. हाकलणाऱ्या होत्या शेख हसीना. त्यामुळे त्यांचा शेख हसीना यांच्यावर राग असणं स्वाभाविक आहे. पण याच्या नंतरच्या पुढच्या घडामोडी काय होतात त्याच्याकडे लक्ष ठेवावे लागेल, कारण नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलणं केलं. दोघांच्यामध्ये चांगलं बोलणं झालं. बांगलादेश, भारत दोघांच्या आणि एकूणच क्षेत्राच्या भविष्यासाठी वगैरे वाटचाली झाल्या. जसं कुठलेही नेते एकमेकांना भेटल्यानंतर जे गुळमुळीत बोलतात तसंच हे दोघं देखील बोलले असणार. पण तरी देखील इथं महत्वाची ही गोष्ट आहे की भारतानं बांगलादेशमध्ये झालेली ही निवडणूक मान्य केलेली आहे. शेख हसीना ज्या भारतात आहेत त्या म्हणतायत की ही निवडणूक म्हणजे एक फार्स आहे. पण तरी देखील भारतानं असं म्हटलेलं नाही. भारताची ऑफिशियल भूमिका हीच आहे की या निवडणुका या निष्पक्ष आहेत आणि त्यामध्ये BNPचा विजय झालाय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आता येणाऱ्या काळात बांगलादेश आणि भारतमध्ये जुंपू शकते शेख हसीनांच्या मुद्द्यावर का आणि कशी, ते थोडक्यात बघूया. त्याचं कारण असं आहे की शेख हसीना आणि खालिदा जिया म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जी आहे या पार्टीच्या पूर्वीच्या प्रमुख म्हणजे तारिक रहमान हा त्यांचा मुलगा आहे. या शेख हसीना विरुद्ध खालिदा जिया यांच्यामधली ही जी लढाई आहे ती बांगलादेशमध्ये फार जुनी आहे. म्हणजे जवळजवळ 1970-80च्या दशकापासून ही लढाई चालू होती. जवळजवळ 40-50 वर्ष झाली या लढाईमध्ये. कधी शेख हसीना जिंकल्या, कधी खालिदा जिया जिंकल्या, पण तरी देखील हे दोन्ही पक्ष भारताच्या ठीकठाक जवळचे होते. अर्थात अवामी लीग हा शेख हसीना यांचा पक्ष भारताच्या जास्त जवळचा असला तरी देखील खालिदा जिया यांचा पक्ष देखील अगदी भारताच्या विरोधात कधीच नव्हता, पण भारताशी अगदी चांगला मित्र देखील कधी नव्हता, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या दोन पक्षांच्या मध्ये एक प्रकारचं वैर होतं, वितुष्ट होतं. आणि आता शेख हसीना बांगलादेशच्या बाहेर म्हणजे भारतात आहेत आणि बांगलादेशमध्ये आता BNPचं म्हणजेच खालिदा जियांच्या मुलाचं सरकार आलंय. त्यामुळं येणाऱ्या काळात खालिदा जिया यांचा मुलगा म्हणजे तारिक रहमान जो येणाऱ्या काळात बांगलादेशचा पुढचा पंतप्रधान होईल, तो भारताकडे शेख हसीना यांची मागणी करेल. आता शेख हसीनांची मागणी भारताकडे करायचं कारण काय, तर 17 नोव्हेंबरला बांगलादेशमधल्या इंटरनॅशनल ज्युरिस्डिक्शन कोर्ट काहीतरी आहे, त्यांनी एक निकाल दिलेला होता. त्यांनी सांगितलं होतं की बांगलादेशमध्ये शेख हसीनांनी जे काही अत्याचार केले, जे काही लोकांचा खून केला, त्याच्याबद्दल शेख हसीनांना मृत्यूदंड देण्यात यावा आणि या मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी त्यांना बांगलादेशमध्ये बोलवलं जाते. अर्थात शेख हसीना भारतात आहेत आणि भारत त्यांना सोडणार नाही, ह्यावर भारत सध्या तरी ठाम आहे. पण बांगलादेश मागच्या जवळजवळ 2 महिन्यांपासून शेख हसीनांची मागणी वारंवार करतोय आणि भारतानं त्यांना वारंवार नकार कळवलेला आहे. इथं आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या मध्ये जे काही गुन्हेगार असतात त्या गुन्हेगारांच्या हस्तांतरणाचा करार आहे. पण या एक्स्ट्रॅडिशन ट्रीटीमध्ये एक अपवाद ठेवलेला आहे, तो म्हणजे हा गुन्हा राजकीय स्वरूपाचा नसला पाहिजे किंवा हा मुद्दाम एखाद्यावरती राजकीय गुन्हे घालायचे आणि त्याला बळीचा बकरा करायचा असं कुणाला तरी टार्गेट करायचं म्हणून केलेला नसावा, असं देखील या एक्स्ट्रॅडिशन ट्रीटीमध्ये हस्तांतरणाच्या नियमांमध्ये म्हटलेलं आहे. याचा वापर करून सध्या तरी भारतानं शेख हसीना यांना होल्ड करून ठेवलंय. पण जर बांगलादेशमध्ये येणारं हे BNPचं सरकार हे अधिकृत असेल, भारत त्याला मान्यता देत असेल, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जर येणाऱ्या काळात चांगले दिवस संबंध यायचे असतील, चांगले दिवस यायचे असतील, तर भारताला देखील बांगलादेशच्या बाजूने थोडा विचार करणं गरजेचं आहे. पण अर्थात भारत मग शेख हसीना यांना देऊन टाकेल काय, तर अशी देण्याची शक्यता सध्या तरी अजिबात नाही.
कारण बांगलादेशमध्ये त्यांना दिल्यानंतर बांगलादेशमध्ये शेख हसीनांची कत्तल केली जाईल हे जवळजवळ सिद्ध आहे आणि त्यांच्या कोर्टानंच सांगितलेलं असल्यामुळं त्यांना तिथं गेल्यानंतर काय होणार आहे हे पुन्हा एकदा बघायची गरज नाही. भलेही त्यांचे कितीतरी सपोर्टर आत्ता देखील बांगलादेशमध्ये आहेत, पण तरी देखील शेख हसीनांचं भविष्य धोक्यात आहे. मग शेख हसीनांचं काय होऊ शकतं, तर शेख हसीनांचं वय आत्ता जवळजवळ 78 वर्ष आहे आणि बांगलादेशमध्ये आता पुढच्या जेव्हा निवडणुका होतील तोपर्यंत त्यांचं वय जवळजवळ 83 वर्षांपेक्षा जास्त होऊन जाईल. त्यामुळे शेख हसीनांचं राजकीय करिअर जवळजवळ संपलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की बांगलादेशमध्ये जर जमाते इस्लामी आणि एनसीपी यासारख्या कट्टर इस्लामी पक्षांचं सरकार आलं असतं तर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झाला असता, जो जास्त मोठा तणाव असता. त्यावेळी भारतानं असा काही प्रयत्न केला असता की बांगलादेशमध्ये राज्यक्रांती घडवून आणायची किंवा मिलिटरी क्रांती घडवून आणायची आणि त्या माध्यमातून शेख हसीना यांना नेऊन बांगलादेशमध्ये वसवायचं. पण हे करायची गरज येणार नाही, कारण बांगलादेशमध्ये एक ऑथेंटिक लोकांनी निवडून दिलेलं सरकार आलंय. त्यामुळे भारताला देखील असं काही करणं धोक्याचं असणार आहे. त्यामुळे शेख हसीनांच्या बाबतीत म्हणायचं तर भारत त्यांना कधीही बांगलादेशला देणार नाही. हे भारताच्या अनेक आतापर्यंतचे जे कोणी हाय कमिशनर्स असतात त्यांनी देखील सांगितलंय. पण शेख हसीनांचं पॉलिटिकल फ्युचर मात्र इथून पुढं काय असेल हे आता सांगता येत नाही. अर्थात शेख हसीनांचा मुलगा जो अमेरिकेत वगैरे आहे त्याच्या येण्यानंतर पुन्हा बांगलादेशमध्ये काय बदल होईल का, जसं तारिक रेहमान आला, ते सगळं भविष्यावरती आपण सोडून देऊया. तुर्तास इथंच थांबूया. या मुद्द्यावर, शेख हसीनांच्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? भारतानं त्यांना देऊन टाकलं पाहिजे का? बांगलादेश बरोबर त्यामुळे संबंध सुधारतील का? या मुद्द्यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.